श्री स्वामी समर्थ। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। मिरच्या, शेंगदाणे, लसूण, मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही करायचंय। अशा प्रकारे बारीक करून घ्या। कढईमध्ये तेल घालून त्यात जिरे घाला। शेंगदाणा मिरचीचं जे वाटण तयार केलं होतं ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हरभऱ्याची भाजी घालून घ्यायची आहे आणि चांगली परतून द्यायची आहे। चांगलं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे। भाजीला आंबटपणा येण्यासाठी मी चिंच भिजत घातली होती, तर मी आता चिंचेचं पाणी त्यामध्ये घालून घेणार आहे। चिंचेचं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये। चिंच चांगली भिजलेली आहे। 10 मिनिटांसाठी त्याला चांगलं शिजून घ्यायची आहे भाजीला। अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी तयार आहे। हरभऱ्याची भाजी कुणाकुणाला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।